रेल्वेची धडक आणि वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू. सिंदेवाही परिसरात वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्ग ठरतोय वाघांसाठी मृत्यूचा ट्रॅक. 1.5 वर्षात तिसरी घटना. चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा वन्यजीवांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील राजोली डोंगरगाव परिसरात गुरुवारी पहाटे रेल्वे इंजिनच्या धडकेत अंदाजे 17 महिन्यांच्या वाघिणीच्या मादी बछड्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या 1.5 वर्षात या परिसरात रेल्वे अपघातात तिसऱ्या वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार चंद्रपूरहून गोंदियाकडे जात असलेले रेल्वे इंजिन गुरुवारी पहाटे 5:15 सुमारास राजोरी रेल्वे स्थानकापासून पुढे जात असताना 2 वाघांचे बछडे रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. यावेळी मागील बछडा अचानक इंजिनच्या धडकेत सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ वन विभागाला दिली. माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी अंजली बोरावार, क्षेत्र सहाय्यक NT गडपायले, वनरक्षक प्रिया वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवन संरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड यांनी NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे तसेच स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. मृत बछडा अंदाजे 17 महिन्यांचा मादी वाघिणीचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह सिंदेवाही येथील काष्टा आगारात आणण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरपाम यांनी शवविच्छेदन केल्यानंतर वन विभागाच्या उपस्थितीत मृत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे 19 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सिंदेवाही वनपरिक्षेत्रात रेल्वे धडकेत 3 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बिट्टू नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघाचाही समावेश होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्ग वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. वन्यजीव प्रेमींनी प्रशासन आणि रेल्वे विभागाने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन रेल्वे मार्गावर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.